नमस्कार. आज आपण नाश्त्याचा हेल्दी आणि पौष्टिक असा प्रकार म्हणजे आलू पराठा बनवून घेणार आहोत. तो देखील माझ्या पद्धतीने. एकदा तुम्ही हा पराठा बनवून बघितला तर वारंवार तुम्ही याच पद्धतीने आलू पराठे बनवून बघाल. तर आलू पराठ्यासोबत खाण्यासाठी इथे मी घट्ट असं घरचं दही घेतलेलं आहे. सोबतच गरमागरम आलू पराठे आणि घरीच बनवलेलं करवंदाचं लोणचं. मस्त चटकदार आलू पराठा खाण्यासाठी तयार आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आलू पराठा बनवण्यासाठी बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे. जवळपास 4 बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहेत. साली काढून त्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आहेत. तर बाकीचे बटाट्याच्या फोडी देखील मी यामध्ये आता घालून घेते. सोबतच आपल्याला यामध्ये घालण्यासाठी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कढीपत्ता घ्यायचा आहे. आता हे जे बटाटे मी तुकडे केले होते मॅशरच्या सहाय्याने याला मी थोडंसं मॅश करून घेते. आता हे बटाटे व्यवस्थित मॅश झालेत. यामध्ये आता आपण हे जे चिरून ठेवलेले साहित्य आहे ते घालून घेऊया. कढीपत्ता घालून घेतलेला आहे. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा. लहान आकाराचा कांदा होता तो बारीक चिरून घातलाय. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे. आता यामध्ये आपल्याला घरगुती तिखट घालायचे. साधारणपणे 1.5 चमचा घातलेलं आहे मी. यामध्येच आता आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी देखील घालायची आहे. कसुरी मेथीने खूप छान अशी चव येते. आता हे सर्व साहित्य मी एकदा मिक्स करून घेते आणि मॅशरच्या सहाय्याने पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साधारणपणे यामध्ये मला थोड्याशा बटाट्याच्या फोडी जाणवत आहेत. त्यामुळे मॅशरच्या सहाय्याने एकदा मिक्स करून पुन्हा एकदा हाताने मी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे. आलू पराठ्याची आणखीन चव वाढवण्यासाठी यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे. जर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा नसेल तर अर्धा चमचा आमचूर पावडर देखील घालू शकता. खूप मस्तपैकी चटकदार असा आलू पराठा काहीच मिनिटांमध्ये बनवून तयार होतो. हा आलू पराठा तुम्ही मुलांच्या डब्याला, नाश्त्याला किंवा जेवणामध्ये देखील बनवू शकता. तर इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घातलाय आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेते. आलू पराठ्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण पीठ मळून घेणार आहोत. तर इथे एका मोठ्या बाउलमध्ये 2 वाटी भरून मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये जवळपास 3 चमचे भरून इतकं मी बेसन पीठ घातलेलं आहे. बेसन पिठामुळे मस्तपैकी खमंगपणा येईल याला. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा कसुरी मेथी घातलेली थोडीशी आणि सोबतच आपल्याला यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालायची म्हणजे पराठ्याला खूप छान असा रंग येईल आणि यामध्ये चमचाभर इतके मी तीळ घातलेले आहेत. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित कोरडंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण मळून घेणार आहोत. तर पीठ मळत असताना यामध्ये मी तेलाचा वापर केला नाही. पीठ व्यवस्थित एकजीव मळून झाल्यानंतरच आपल्याला चमच्याभर तेल घ्यायचंय आणि पिठाला लावून पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय. हळद घातल्यामुळे खूप छान असा कलर येतो पराठे शेकताना. थोडंसं तेल लावून व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर पीठ बघा अशा पद्धतीने तयार झालेले आहे. याचे आता एक समान आकाराचे गोळे तयार करून घेते आणि आता आपण पराठे लाटून घेणार आहोत. तर या पिठापासून मी त्रिकोणी आणि गोल आकाराचे दोनही पद्धतीचे पराठे बनवून घेणार आहे. आजचे हे जे पराठे आहेत अजिबातच फुटत नाहीत आणि मस्तपैकी टम्म असे फुगतात. तर चला आता इथे मी एक पराठा लाटून दाखवते तुम्हाला. तर इथे आपल्याला या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे. पीठ लावून व्यवस्थित याची पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. व्यवस्थित चपाती लाटून झाल्यानंतर हे जे आपण आलू पराठ्याचं मिश्रण तयार करून ठेवले ते आपल्याला यामध्ये भरायचं आहे. हे मिश्रण भरत असताना त्रिकोणा आकारामध्ये हे मिश्रण मी अशा पद्धतीने चपातीवर ठेवून घेतले आणि आता ह्याचे अशा पद्धतीने फोल्ड तयार करून घ्यायचे. एकावर एक हे असे फोल्ड आले पाहिजेत आणि याचा जो कोपरा आहे व्यवस्थित आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मी फोल्ड करून घेतलेले आहेत याचे 3ही कोपरे आणि आता याला थोडंसं पीठ लावून आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये हा पराठा मी व्यवस्थित पुन्हा एकदा लाटून घेतलेला आहे. पराठे शक्यतो जास्त पातळ लाटायचे नाहीत. थोडेसे मध्यम आकाराचेच हे पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत. तवा गरम झालेला आहे आणि आता हा पराठा आपण तव्यावरती घालून घेणार आहोत.
व्यवस्थित दोनही बाजूने शेकायचे. आता हा पराठा शेकण्यासाठी तुम्ही तूप, बटर किंवा तेलाचा वापर करू शकता. इथे मी तेलाचा वापर करणार आहे. एका बाजूने पराठा व्यवस्थित शेकलाय, त्याची बाजू पलटून घेतली आहे आणि आता यावरती मी थोडंसं तेल लावून घेतलंय. दुसऱ्या बाजूने देखील तेल लावून घेतलंय आणि दोनही बाजूने खरपूस रंगावरती हे पराठे छान असे शेकून घ्यायचे आहेत. बेसन पीठ घातल्यामुळे खूप छान खमंग अशी चव येते आणि मस्तपैकी पराठ्याला एक खुसखुशीतपणा देखील खाताना जाणवतो. तर आता पराठा बघा खूप छान असा तव्यावरती फुगत चाललाय. तर या पराठ्याचे तीनही कोपरे व्यवस्थित बंद करून घेतले ना मस्त हा पराठा फुगतो. तर तुम्हाला दिसत असेल खूप छान असा हा पराठा फुगलेला आहे. याला मी काढून घेते आणि आता दुसरा पराठा इथे मी गोल आकारामध्ये तुम्हाला लाटून दाखवणार आहे. लो टू मीडियम आचेवरती मस्त खरपूस हा पराठा शेकलाय. याला आता मी काढून घेते. अशाच पद्धतीने मी बाकीचे त्रिकोणी आणि काही गोल आकाराचे पराठे बनवून घेतलेले आहेत. इथे गोल आकाराचा पराठा बनवण्यासाठी पिठाची मी अशा पद्धतीने वाटी तयार करून घेतली आहे. त्यामध्ये भरपूर असं सारण भरलेलं आहे. व्यवस्थित दाबून घ्यायचंय आणि आता या पिठाच्या किनारी ज्या आहेत ते अशा पद्धतीने बंद करून घ्यायच्या आहेत. म्हणजे पुरणपोळीचं पुरण जसं भरतो तसंच यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे थोडंफार पीठ असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता हे याला व्यवस्थित बंद केल्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित गोलाकार करून घेतलंय आणि आता कोरड्या पिठावरती लाटून घ्यायचं आहे. तर तव्यावरचा पराठा तुम्ही पाहू शकता किती टम्म असा फुगला होता. तर अशाच पद्धतीने सगळे पराठे मी तयार करून घेणार आहे. इथे मी प्लेट सर्व करून घेते. मस्त घरचं असं घट्टसर दही घेतलेलं आहे. सोबतच गरमागरम पराठे इथे मी ठेवून घेणार आहे. या पराठ्यांसोबत दही किंवा सॉस किंवा मग लोणचं कशाचाही वापर तुम्ही खाण्यासाठी करू शकता. आता इथे मी घरातच बनवलेलं करवंदाचं लोणचं घालून घेतलेलं आहे. याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती देखील तुम्ही पाहू शकता. आता या दह्यावरती मी थोडंसं घरगुती तिखट घातलेलं आहे, भुरभुरवून घेतलेलं आहे. पराठ्याच्या आतमध्ये सारण किती छान असं भरलेलं आहे पण ते मी तुम्हाला दाखवते. असा मस्त भरगच्च सारण भरलेला पराठा सगळ्यांनाच नक्कीच खायला आवडेल. तर हा बघा हा पराठा अशा पद्धतीने आपण बनवून घेतलेला आहे. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेले असाल तर नक्कीच लाईक करा आणि रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. या पराठ्याची आता आपण चव देखील पाहणार आहोत. तर इथे हा पराठा मी दह्यासोबत खाते आणि सोबतच लोणचं देखील मी खाणार आहे. तर मस्त असा हा पराठा टेस्टला बनवून तयार झालेला आहे. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.